चला मॅचला सुरुवात होते. कबीर सर अत्तारी आणि बबलू दादा नजे हे पंचाच्या भूमिकेत असतील. कबीर सर अत्तारी आणि बबलू दादा नजे हे दोन पंच आपण पाहतो मैदानावरती रवाना होतील. चला बबलू दादा नजे या स्पर्धेचे आपण पाहतो A1 जोडी. त्या A1 जोडीमध्ये आपण पाहतोय एक सदस्य चला बबलू दादा नजे आणि कबीरजी अत्तारी मैदानावरती रवाना झालेत. काल संदीपजी बोराडे आणि कबीरजी अत्तारीने एवढे कॉल केले का आपण मायक्रोफोनवरती या. कबीरजी अत्तारी सांगितलंय मी पंचाच्या भूमिकेत राहणं पसंत करेल, पण संदीपजी बोराडे आम्ही मायक्रोफोनवरती येणार नाहीये. तर जरूर कबीरजी अत्तारी पंचाच्या भूमिकेत स्क्वेअरलेग पंच बबलू दादा. हाईट दोघांची सेम आहे, पण खेळाडू म्हणून फाईट त्यांची खूप मोठी आहे. पहिलं षटक पहिला गोलंदाज पंकज बदे आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज V11 चावणे संघाकडून. सलामीची जोडी संदेश आणि प्रवीण. स्ट्राईकला तो फलंदाज संदेश, स्ट्राईकला संदेश आहे, नॉन स्ट्राईकला तो प्रवीण. चला मॅच या ठिकाणी ऑन होते. A1 जोडी चषक 2025 चा थरार आपण पाहता. मॅच ऑन. पहिला चेंडू पंकज गोलंदाजी मार्क वरती. पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतो. पॉवर प्लेचं एकमात्र षटक तो घेऊन आलाय. इथे पडल्यानंतर जबरदस्ती आतमध्ये जाणारा चेंडू पाहिला गेला. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. इथे चांगला चेंडू बॅटला स्पर्श झाला. फलंदाज बाद. माघारी निघाला फलंदाज. पंकज आणि पंकज टीव्ही ऑन केली. चित्र दिसत नाही म्हणून कम्प्युटरकडे चेहरा करून बसला गेला. तिकडे फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला द्र, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिला फलंदाजाची झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. विकेट क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहतोय. माघारी परतलाय तो संदेश. पहिले 2 चेंडू डॉट. चांगली सुरुवात आपण पाहतोय. जय ताडोबा कलम संघाकडून आपण पाहतो. आत्ताच जय ताडोबा कलम आयोजित लीग आपण पाहिली गेली. तिसरा चेंडू गोलंदाज तयार. पंकज समोर गेला. 1 डाऊनला फलंदाज आपण पाहतोय निखिल. हाही ऑलराऊंडर आहे. काय गोलंदाजी केली होती त्यांनी वागणी संघाच्या विरोधात. अफलातून गोलंदाजी. इथे स्लोआर समोर चेंडू गेलाय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. चेक केला चेंडू पहिला आपण पाहतोय फलंदाज निखिलने जाऊन दिला समोर. निर्धाव चेंडू. चौथा चेंडू असेल. पंकज पॉवर प्लेचं एकमात्र षटक घेऊन आलाय. इथे जोरदार अपील केले झाले. सुरेख चेंडू. चेंडू अफलातून गोलंदाजी आहे.
लगातार 4 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकले गेलेत पंकजने. काय गोलंदाजी आहे. अफलातून कामगिरी. डावखऱ्या हाताने फलंदाजी करत असतो, उजव्या हाताने गोलंदाजी करत असतोय. दोन्ही हाताचा योग्य तो वापर आपण पाहतो या क्रिकेटमध्ये करत असतो. इथे शॉट होता चेंडू. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे झेल ड्रॉप. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. इथे झेल ड्रॉप केलाय. क्रिकेटमध्ये पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पहिल्या सामन्यामध्ये पंकजचा झेल ड्रॉप झाला. तिथून आपण पाहतोय पंकजने आकार माजवला होता भोस संघाच्या विरोधात. काय कामगिरी होती त्याची. इथे 5 चेंडू. इथे पंच आमचं लक्ष वेधून घेतात. वाईट चेंडू, खराब चेंडू, स्क्वेअर मारा. कबीरजी आत्तारी आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत 2 हात समांतर केलंय. अवंतर दाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे चांगला चेंडू ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा योग्य तो वापर करण्यात आला. बचावात्मक फटका. एक सिंगल घेण्यात आली. एका सिंगलने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. पंकजने चांगलं षटक टाकले. 4 धावा धाव फलकावरती. येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे धावा असतील ऐकूया आपण डीजेच्या मधुर संगीतानंतर. ठोक डीजे. जे वाल्याने रिक्षावाला वाट बघतोय. यामधील कोणता संघ असेल तो त्या रिक्षावाल्याच्या बरोबर जाईल. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज योगेश. अष्टपैलू युवा खेळाडू पाहतोय जे ताडोबा कलम संघाचा. गोलंदाजी मार्क वरती. राईट हँड ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेतली गेली. इथे चुकी चुकी आणि चुकी. स्वतः धावत आला असता तर घरपोच केला असता फलंदाजाला. त्यांनी डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि इथे आपण पाहतोय फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित झाला. जरूर आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारे स्ट्राइक रोटेट करून नॉन स्ट्राइकला आला होता आणि हा स्ट्राइकला गेला होता फलंदाज. तिथे आव्हानात्मक फटकेबाजी झाली होती. आता संधी भेटले. संदेश पाटील आपण पाहतोय. प्रवीण पाटील ना. प्रवीण पाटील. इथे चांगला चेंडू. डावखुराचा फलंदाज पाहतोय प्रवीण. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं 7 चेंडू नॉन स्ट्राइकला होता. इथे स्ट्राइक भेटले. पहिला चेंडू निर्धाव केलेत असताना डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगली सुरुवात ज्या पद्धतीने पाहतो पंकजने सुरुवात कधी. योगेशची चांगली सुरुवात आपण पाहायला गेला. पहिला चेंडू इनसाइड एज होता. धावबाद करण्याची संधी जरूर आली होती. तिसरा चेंडू. राऊंड द विकेट. चेंडू काय फ्लिकअप शॉट. चेंडू पाठवलाय ईशान किशन स्टाईलने. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये रस मिळतील 6. इथे आला षटकार. षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. लेग स्टंपला चेंडू होता. थोडासा संधी भेटली गेली आणि त्यानंतर का पिकअप होता. बॅटचा
जो फो होता एकदम झप दिशी चेंडू खालवर आला आणि त्यालाही अफलातून फटका आणि षटकाराच्या दिशेने पाठवला. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पंताच्या उजव्या साईडने करतोय. इथे हात खोलण्याचा मौका आणि मौक्यावरती दिला ठोका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये सज्ज, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेने स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती आपण पाहतो जाऊन पोहोचलाय. यानंतर आपण पाहतो सज्ज राहायचे. एरंदाड संघ आणि वानिवली संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रथमतः आयोजकांशी भेटून घ्या. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटक आपण पाहतो सुरुवात आहे. इथे स्लो थोडासा शॉट होता, त्याला उचलला गेला. ऑफ साइडचा चेंडू आपण पाहतो ऑन साइडला वळवला. चेंडू आउट ऑफ पार्क, बिग हिट, षटकार. आतमध्ये 10616 आपण पाहिलं धावसंख्या 14 या षटकामध्ये आता परत आले. इथे पाहतो आपण खालवा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी होता. मित्रांनो, उद्या एक ग्रुपची एक मॅच झाल्यानंतर आपण पाहतो जो सेकंड राऊंड खेळून असतो तो सेकंड राऊंड उद्या लगेच खेळवला जाणार नाहीये. खालचा जो गट आहे तो गट पूर्ण केला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय त्या गटच्या 2 मॅच नंतर आपण सेकंड राऊंड खेळवणार आहोत. त्यामुळे एक ग्रुपची जी शेवटची मॅच आहे त्या मॅच मधला विजेता संघ आणि आज एक ग्रुप मधील विजेता संघ यांची मॅच जी उद्या सेकंड राऊंड होणार होती ती लगेच होणार नाहीये. ती आपण पाहतो 2 मॅच नंतर होणार आहे. तर तुम्हाला आधी सूचित करतो, कारण आपण पाहतोय जे आयोजक कमिटी मेंबर आहेत त्यांची जी टीम आहे ती टीम त्या ठिकाणी उपस्थित नसणार, कारण ती ऑलरेडी कर्जत तालुक्यामध्ये 2 ठिकाणी टुर्नामेंट असल्या कारणाने ती ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. ग्रुप ABCDEF अशाच प्रमाणे आहेत, फक्त त्यांच्या तारखा चेंज झाल्यात. ग्रुपमध्ये काही फरक करण्यात आला नाहीये. आज ई ग्रुप आहे. F ग्रुपमधून वाशिवली आपण पाहिलं क्वालिफाय झाले. आपण पाहतो टॉप 6 चे सामने A वर्सेस B, C वर्सेस D, E वर्सेस F असेच होणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सिरीज साठी फक्त पहिले 3 सामने क्वालिफाय हे थोडे फक्त ग्राह्य धरले जातील. उर्वरित सामने सुपर 6 चे कोणतेही स्कोर या पॉइंट मोजला जाणार नाहीये. संदेश गोलंदाजी मार्क वरती प्रवीण साठी पुढचा चेंडू. इथे चांगला फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढला गेलाय. सीमारेषा पार, रस मिळती 4. इथे आला पहिल्या चेंडूवरती चौकार. एरंदाड संघ या ठिकाणी उपस्थित झाले. या दादा व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. जे हनुमान एरंदाड आपण पाहतोय वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचा धन्यवाद. इथे चांगला चेंडू. वानिवली संघ आपला कॅप्टन आपण तयार राहायचं. यानंतर आपला टॉस केला जाईल. इथे आपण पाहतो धावसंख्या 2 आपण पाहतोय. अथर्व 11 जे हनुमान एरंदाड संघ आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती 24 धावा आपण पाहतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट.
इथं टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे त्याच्याही आवाकाच्या बाहेर होता चेंडू पण सुरेखरित्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्यात आलंय दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण करतो फलंदाज प्रवीण या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 26 धावा आज खऱ्या अर्थाने पाहतोय दामद बी संघ जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला तर खऱ्या अर्थाने मलंगडची यात्रा जावेदभाई खोत यांच्याकडून त्यांच्यासाठी फ्री असणार आहे सरळ मलंगड काय हा गोलंदाज पुन्हा एकदा तयार पाहतोय नो चेंडू आणि त्यावरती आपण पाहतोय एक्स्ट्रा धाव नो +1 आणि जरूर जावेद भाई आता क्रिकेट बद्दल जावेद भाई तुम्ही जी बॅटिंग क्रीज आहे ना बॅटिंग क्रीज सोडून तुम्ही बाहेर जाऊन तर चेंडू आपण आउट ऑफ क्रीज मारला तो चेंडू फक्त नो भेटेल तुम्ही मारलेला धावा तुम्हाला बिलकुल भेटणार नाहीयेत त्यामुळे ते आता पर्यंत हुशार झालेत ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत नो +1 एक धाव एक्स्ट्रा आहे हां 22ची धाव त्या ठिकाणी गेली टॅगलाईन एबीपी माझाची उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आहे इथे फ्रीटचा चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय इथे आपण पाहतोय जरूर आपण पाहतो झेल घेतला असता तरी फरक पडला नसता कारण इथे फ्रीटचा चेंडू होता 2 धावा फरणभाई नजे आपण जरूर या ठिकाणी उपस्थित व्हायचे फरणभाई यस सर उम्र है मेरी 42 जब 14 साल का था तभी से क्रिकेट में हूँ तभी से कॉमेंट्री और अंपायरगिरी कर रहा हूँ चौथ्या मैदानावरती इथे पाहतोय सुरेख चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो डॉट चेंडूने आपण पाहिलं गेलं षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती 30 चला शेवटचं षटक असेल त्यानंतर टॉस केला जाईल अथर्व 11 ज्या हनुमान एरंदर संघ या ठिकाणी उपस्थित आहे चावणे आपला वानिवली संघ तर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉगर आपण या ठिकाणी पाहतोय आकाशा गोलंदाज पाहतो पुन्हा एकदा पाहिलं गेलं जी स्ट्रॉंग पॉवर आहे प्रवीणची त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते इथं चेंडू जातो 1 बाउन्स अखेर सीमारेषा पार रन्स मिळती 4
चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती 34. चांगली सुरुवात होती कलम संघाकडून गोलंदाजीची. नंतर आपण पाहतो धावसंख्या वाढवली गेली. इथे पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू. अपील या ठिकाणी सुरेख होती. जोरदार अपील. धीरज आपण पाहतो जोशी डीजे. आपण पाहिला गेला 2021-22 डीजे ने गाजवला धीरज जोशी. फरणभाई नजे जरूर आपण या ठिकाणी 7 नजे यांचं या ठिकाणी आगमन झालं. 7 बाय या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडू झाले. 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. यानंतर टॉस केला जाईल. अथर्व 11 ज्या अनुमान एरंदाड विपक्ष ज्या अनुमान वानिवली तयार राहायचे दोन्ही संघ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जरूर केला जाईल. इथे चांगला चेंडू. चांगला चेंडू पाहतोय. निर्धाव डॉट चेंडू पाहतोय. आकाश गोलंदाजी मार्क वरती आहे. आतापर्यंत 4 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडू आपण या ठिकाणी असतील. उर्फी चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर. तो खूपच दूरवर गेला. स्वप्नील एक धाव. दुसरी धावांचा प्रयत्न. इथे फलंदाज धावबाद झालाय. चुकी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी पाहिली गेली. कलम संघाच्या चुक्या कदाचित वारंवार कधी करत नसतो पण आज चुक्या आपण पाहिल्या गेल्या कलम संघाकडून. या एका धाव्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. शेवटचा चेंडू आहे. स्लॉग वर अंतिम षटकातील शेवटचा चेंडू. आकाश समोर असे फलंदाज ज्याने आतापर्यंत पाहतो मैदानावरती सुरेख कामगिरी केली. एक षटकार 2 चौकारच्या सहाय्याने अफलातून धावसंख्या त्याच्या बॅट मधून पाहतोय. वीस धावा आपण पाहिल्या गेल्या त्याच्या बॅट मधून आल्यात. तो प्रवीण आपण पाहतो स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला प्रशांत. आणि शेवटचा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी इकडे विकेट येत असताना धावबादची विकेट. सुरेख कमबॅक पाहिला गेला आकाशचा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. विहित 11 चावणे संघाने धावसंख्या बनवले 37. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे विजयासाठी. जे तडोबा कलम संघाला या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल हे जरूर आपण दुसऱ्या इनिंगला योगीजी ढोले यांच्या आवाजात ऐकूया. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा टॉस साठी आमंत्रित करूया. या वानिवली संघ कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे.
हॅलो प्लीज चावणे संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकार असेल कारण प्लीज आपण टॉस साठी या लगेच. वानिवली संघ सॉरी वानिवली संघ या या ना इकडे वरती या. मारतील म्हणजे डोकं आता फिसललंय माझा राजा माझं डोकं मॅट व्हायला लागलंय. या जावेद भाई खोत यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. जय हनुमान वानिवली विपक्ष अथर्व विलवन जय हनुमान एरंदाड हा टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी जय हनुमान वानुली संघ जरूर डिसिजन आपण लवकरात लवकर आमच्यासोबत पोहोचवाल ही अपेक्षा असेल. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. एबन सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. एवन जोडी चषक 2025 मध्ये आमचे बबलू दादा नजे आणि जाबेदादा खोत ही एवन जोडी आपण पाहताय. यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आजची या स्पर्धेची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीतील अगदी आपण पाहतोय चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कलम आणि दुसरीकडे आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विहित 11 सावने या दोन टीम दरम्यान सेकंड राऊंडची ही पहिली मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. फार चांगली मॅच पाहायला मिळेल कारण की दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर एक मॅच इथून जिंकलेत आणि आता मात्र सेकंड मॅच मध्ये एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला इथून खेळताना पाहायला मिळतील. आणि या विहित 11 सावने टीमचा विचार करायला गेलो तर डेच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय तमनाच्या मैदानावरती चॅम्पियन देखील राहिला होता. रसायने विभागामधून आलेला हा संघ आपण पाहताय फार चांगला खेळ त्यांचा त्या ठिकाणी देखील राहिला होता. आणि आता कलम टीमचा अगेन्स्ट खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं ना तर त्यांना धावा डिफेन्स करायचे 24 बॉल मध्ये 38. पहिला बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ओव्हरपिच बॉल होता परंतु गती एवढी प्राप्त केली होती या बॉलनं की अगदी वेगानं पुढे सरसावत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. 38 धावसंख्येचा बचाव करत असताना हा पहिला डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. गोलंदाज निखिल समोरच्या दिशेनं लॉप केला इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार इथे आलाय चौकार. डीजे इथून जर आपण पाहताय पहिला बॉल अगदी डॉट बॉल आला त्यानंतर चौकार निखिलच्या विरोधामध्ये. इथून अगदी आपण पाहताय अपील 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 तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये लावली अपील केली जाते. पंच अगदी आपण पाहताना की त्या ठिकाणी तटस्थ पाहायला मिळतात. कोणताही निर्णय देत नाहीये म्हणजे 8 डॉट बॉल असेल. बॅटला बॉल ब्रश झाला जरूर परंतु अगदी डीप करत यष्टीरक्षकाकडे निघाला आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कबीर अख्तारी जे आमचे मेन पंच स्क्वेअर लेग पंच बबलू दादा नजे इथे लीडिंग एज
एसटी रक्षकानं झेल कॅरी केलाय आणि पहिली विकेट येते इथून 38 धावसंघाचा पाठलाग करत असताना कलम टीमची फलंदाज इथून बाद होईल. विजय मास्टर धाव फलकामध्ये 4 विकेट आली. पहिली धीरज इथून बाद झाला. पहिला डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा अगदी आपण पाहतो डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट आली आहे. इथे बॅक टू द बॉलर अगदी सॉफ्ट हॅन्ड हा फटका इथून एक्झिक्यूट केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथून पाहायला मिळतं आपल्याला निखिलचं. आधी इथून जर पाहायला गेलं तर हा आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. धाव फलकामध्ये 4 आल्यात. पाठलाग इथून करायचा 38 धावसंख्येचा. फटके तर मारावेच लागतील. जिथे आपण पाहताना की पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून थोडंसं हात खुले करावे लागतील. त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. परंतु तिथे अगदी विकेट देखील आली आहे. कलम टीमची आणखीन एक चांगला बॉल, यावेळी लेग कटरचा वापर. बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला आणि पंच देखील इथून सांगतात षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकामध्ये अगदी पाहायला मिळत आहेत त्या 4. त्या देखील धीरजच्या बाटमधून एक चौकार आला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहताना उर्वरित सर्व बॉल इथून आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाले. एक विकेट देखील आपण पाहताय जी विकेट धीरजची आपल्याला पाहायला मिळते. आता इथून जर पाहायला गेले ना तर पंकज बदे आणि त्याच्या साथीनं स्वप्नील या 2 फलंदाजांवरती इथून मोठी जबाबदारी असेल. इथून आता खऱ्या अर्थानं 18 बॉलमध्ये 34 धावा इथून चेस करायच्यात. या 18 बॉलमध्ये या 34 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, इथून त्यांची बॅटिंग कशा प्रकारे होईल, त्यांचं क्रिकेट आतमध्ये कशा प्रकारचं असेल, हे सर्व काही आता पाहायला मिळेल या 3 ओव्हरमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय या ठिकाणी भावेश ठाकूर आपण पाहताय गोलंदाजीसाठी. आणखीन एक चांगला गोलंदाज आपण पाहताय. विहित 11 चावणी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळेल. इथे आखूड टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्कच झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतंय. हे डॉट बॉल फार डोकेदुखी ठरेल खऱ्या अर्थानं. इथून जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कलम टीमसाठी. आता इथून जर पाहायला गेलं तर 17 बॉल आणि 34 धावा म्हणजे प्रति बॉल वरती दुहेरी धाव. इथे हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका अगदी आपण पाहते हवेमध्ये होता. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आले होते, परंतु तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट होतात. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर इथून धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या 5. एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. इथून या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तर इथून आता तुम्हाला खऱ्या अर्थानं संघर्षाची लढाई ही मैदानाच्या आतमध्ये लढावीच लागेल कलम टीमला. पंकज बदे ज्या नाबासाठी, ज्या कामासाठी ओळखला जातो खऱ्या अर्थानं कलम टीम कडनं, ते काम आता मैदानाच्या आतमध्ये त्याला करावं लागेल. समोर आपण जर पाहायला गेलं तर भावेश ठाकूर एक तगडं आव्हान आहे. विहित 11 चावणी टीमचा गोलंदाज आपण त्याला पाहताय. चांगला बॉल, फुलालींचा बॉल अगदी आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळत आहे. काही कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला
इथे या कॉम्बॉक्स मध्ये या. चांगला बॉल आणखीन एक तेज सर्रार वेगवान वेगावती स्वारवून गोलंदाजी केली जाते. भन्नाट वेगानं चुकता साधत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश साकूर इथून मात्र टिचून मारा करत असताना फलंदाजाला अगदी आपण पाहतो ना इथे थांबवलंय. त्यांच्याकडे प्रत्युत्तरच नाहीये. इथे देखील आपण पाहताय अगदी आपण पाहायला गेल्यानंतर लिडिंग एज पाठीमागे थोडस फंबल पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा फेकी देखील वाईट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होतील. 7 धावा धाव फलकावरती. चांगला बॉल अगदी स्किड झाले परंतु बॉल चांगला टाकला. त्या ठिकाणी पहा गोलंदाजाला दुखापत झाले का. आणि इथून जर पाहायला गेलं तर अगदी षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती अवघ्या 7. तुम्हाला बनवायच्यात 38. तुमच्याकडे बॉल होते 24. 12 बॉल इथून समाप्त झालेत. 7 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील 12 धावा बनवायच्या आहेत त्या 31. 12 बॉल 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून कलम टीमसाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पहिली मॅच खऱ्या अर्थानं कलम टीमनं त्या धावांचा बचाव केला होता पहिल्या मॅचमध्ये. आणि आता या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर त्या धावसंख्येचा त्यांना पाठलाग करायचा. आणि 12 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 7 धावा आल्यात. आणि ज्यावेळी पहिल्याच मॅचमध्ये कलम टीम बॅटिंग करत होती त्यावेळी अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये धावा देखील आल्या नव्हत्या परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये धावा आल्या होत्या. आता तसंच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. या 12 बॉलमध्ये इथून 31 धावा बनवल्या जातील का जी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विहित 11 सावनी टीमची आपल्याला पाहायला मिळते. तशीच गोलंदाजी चालू राहील. पंकज बदे खऱ्या अर्थाने या टीमचा संपूर्ण विश्वास या खेळाडूवरती आहे. आता त्याच्याकडे पाहिलं जातं. या टीमला लीड करत असताना पंकज बदे आता कशा प्रकारे इथून या 12 बॉलमध्ये 31 धावा बनवणार याच्याकडे देखील लक्ष इथे केंद्रित केलं जाईल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील सेकंड राऊंडची पहिली मॅच विहित 11 सावने आणि त्यांच्या विरोधामध्ये कलम. अगदी एक रसायनी परिसरामधील संघ तर दुसरीकडे तुम्ही पाहताय या ठिकाणी आपलाच कर्जत तालुक्यामधील या नेरळ परिसरामधील कलम संघ. फुलटॉस बॉल ऑन साईडला. इथे ताकद कमी पडली आहे. बॉल हवेमध्ये झेल कॅरी झाला आणि नक्कीच आपण पाहता या ठिकाणी विकेट आली आहे. विकेट क्रमांक 2 फलंदाजीतून बाद होईल. पंकज बदे या टीमचा सर्वात महत्वाचा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आला. 12 बॉलमध्ये 31ची गरज असताना पहिला बॉल फेस करत असताना यश पवारच्या विरोधामध्ये तो बाद झाला. यश पवार या गोलंदाजाचा जर विचार करायला गेलो ना तर अगदी शिवशक्ती कडावच्या विरोधामध्ये ती मॅच चालू होती. सेमीफायनलची मॅच होती तमनाच्या मैदानामध्ये. 6 बॉलमध्ये 8 धावा त्यांना डिफेन्स केल्या होत्या. 6 बॉलमध्ये 8 धावा त्यांना बनवून दिल्या नव्हत्या. अगदी आपण पाहतोय शिवशक्ती कडाव सारखा एक बलाढ्य संघ होता. अभि देवगरे अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये होता. त्याला देखील थांबवण्याची ताकद खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं त्या ठिकाणी दाखवली होती. आता पुन्हा एकदा तोच कारनामा या मैदानावरती आपल्याला करताना दिसेल का. 12 बॉलमध्ये 31ची गरज असताना पहिला बॉल अगदी आपण पाहतोय विकेट आली. 11 बॉल आणि आता बनवायचं तर 31 धावा. 11 बॉल 31 धावा मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती प्रसाद बदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पंकज बदे बाद झाल्यानंतर प्रसाद बदे 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. त्याच्या साथीनं आपण पाहता या ठिकाणी स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल 9 सेकंड वरती. परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती यश पवार. ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित टायमिंग नाहीये. प्रॉपर टायमिंग होणं फार गरजेचं आहे. बॉल आणि बॅटचं कनेक्शन प्रॉपर झालं तर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल परंतु इथे कनेक्शन प्रॉपर नाहीये आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहता एक सिंगल धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाब्यानं जर पाहायला गेलं तर धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 8. येणारे आता 10 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 30. 10 बॉल 30 धावा. प्रत्येक क्षणोक्षणी इथून समीकरण बदललं जात आहे.
प्रत्येक बॉल वरती तिहेरी धाव जर आली तर इथून मॅच जिंकता येईल कलम टीमला. क्रिकेट आहे, बाकीत करणं फार कठीण आहे. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा खेळायचं होतं. स्वतः गोलंदाज आलेत बॉल खाली, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. आणि यश पवारचं एक खासियत राहिली आहे, ज्याच्यावेळी अगदी आपण पाहतो ना की फलंदाज त्यांच्यावरती आक्रमण करायला बघतात, त्यावेळी त्यांची गती थोडीशी कमी 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 होताना पाहायला मिळते. परंतु गती कमी करत असताना त्या बॉलमध्ये तुम्हाला स्विंग देखील पाहायला मिळतो. कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, अगदी आपण पाहतो कधी फुल लेन, यॉर्कर, बाउन्सर, हे सगळे चेंडू आहेत या गोलंदाजाकडे. यश पवार गोलंदाजीवर ट्रॅकवरती, समोरच्या दिशेनं लॉब केला फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक स्वतःला स्ट्रेच करत असताना हा झेल कॅरी केला. आणखीन एक फलंदाज इथून बाद होईल. प्रसाद बदे हाज टू द डिपार्ट. धन्यवाद धन्यवाद. खूप लय मध्ये आले डीजे देखील, कारण मॅच देखील तेवढाच लय मध्ये पाहायला मिळतीये. चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. खराब डिलिव्हरी. एक धाव धावफलकावरती येईल अबंदरच्या साह्यानं. धावफलकावरती 10. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 2. इथे फुलटॉस बॉल वाडिश लॉंगॉन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. 11 झाल्यात, आता इथून बनवायचे आहेत. सात बॉल आणि 27 धावा बनवायचे आहेत. 7 बॉल आणि 27 धावा इथून बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. लिडिंग एज घेतली आहे, पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झालाय. कदाचित धाव नको होती या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज स्वप्नील यांना, परंतु ही सिंगल धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक 3 समाप्त. येणारे बॉल आता शिल्लक असतील अगदी 6 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत 26. 6 बॉल आणि 26 धावा बनवायच्या आहेत. ची गरज. शेवटचे 6 बॉल 26 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय संदेश आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 26 धावसंख्येचा बचाव करत असताना ऑन स्ट्राईक. पहिला इथून जर पाहायला गेलं तर अगदी शॉर्ट बॉल पाहायला मिळत होता आणि ते विकेट सॅक्रिफाईस करावा लागतीये. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर स्ट्राईक हवी होती. तन्मय इथून खऱ्या अर्थानं बाद होतोय.
सॅक्रिफाईस होती. स्वप्नीला स्ट्राईक वरती ठेवायचं आहे. आता हेच उद्देश असेल खऱ्या अर्थानं कलम टीमचा. आणि आता येणारे समीकरण आता इथून आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 24 धावा. 5 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपण पाहताय दाखल होतोय फलंदाज योगेश आकाश. चला चला चावणी टीम टाइमपास करू नका. फिल्डिंग सेट करून घ्या चावणी टीम लगेच. प्लीज प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. 14 धावा झाल्यात. पहिला बॉल वाईड होता. इथे फ्लिक केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 15 वरती. येणारे आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत ते 23. 4 बॉल आणि आता 23 धावा. इथे समोरच्या दिशेनं हा फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. इथे आकाशच्या बाट मधून हा षटकार आला. धावा धावफलकावरती आपण पाहताय 21. 17 पाहिजे. तिथे फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमा पार. इथे आला आणखीन एक चौकार. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 25 झाल्यात. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 13. आणि 13 धावसंख्येची गरज इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करते कलम टीम. आणि आता 2 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आकाश. फुलटॉस बॉल डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल या ठिकाणी कॅरी झाला. गावचा केतन मात्रे आणि आमच्या गावचा अफजल. तर जर आपण पाहतोय सुद्धा मॅच आपण पाहतोय या ठिकाणी पाहिली गेली आणि सलगची 3री रात्र आणि मानुलीकर पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाले. 3री रात्र म्हणजे दामतच्या मैदानावलीकर आणि मानुलीकर नसेल तर स्पर्धा आपण पाहतो थोडी अधुरी असते. सर्व मानुलीकरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा टेस्ट नियम पुन्हा एकदा सांगू शकतो. पहिल्या कक्षामध्ये फक्त 9 प्लेयर असतील आणि कलम संघ